हाय फ्रेंड, नमस्ते। आज ना मी जंगलात जाणार आहे काकडा आणायला, ते म्हणजे खाऱ्या पाण्यात टाकायला। म्हणजे ते ना आम्ही खाऱ्या पाण्यात ती काकडं टाकतो, म्हणजे लोणचं सारखं आम्ही जेवणाबरोबर नंतर खातो पावसाळ्यात। तर ते आता मी आणायला चालले। तर आता भाऊ गेलाय घरात पिशवी घ्यायला, म्हणजे काकडा आणण्यासाठी। भेटली का? चल, तर आता आपण जाऊया। तर हे आमचं घर आहे इथं शेतावरचं, आणि इकडे ना काल पाऊस पडलाय, म्हणजे अशी जमीन भिजले थोडी थोडी। आणि इकडे पप्पा ना घरावर कापड टाकतायत, कारण की काल पाऊस पडला ना, तर घरात थोडंसं गळत होतं म्हणून। आणि इकडे मम्मी पण आहे। तर आता आम्हाला जायचं इकडे वरती। चल अक्षू, चल तू पुढे, रस्ता कुठून आहे? तर आता भाऊ चाललाय, भावासोबत मी जाते। भावाला रस्ता माहिती इकडे वरती। तर आता आपण ना पोचलोय, इथं काकडाचं झाड आहे। तर इथं हे ना काकडाचं झाड खूप मोठं आहे। तर हे बघा, एकदम असं खूप वरती पण आहे। आणि हे काकडे ना खूप झाडाला वरती लागले। आणि हे काकडाचं झाड असतं ना, हे जंगलातच असतं, म्हणजे दुसरं कुठं नाही आपल्याला मिळत। असं जंगल असतं ना, तिकडंच याचं झाड असतं। तर ही काकडाने मी आधी तोडून घेते, म्हणजे मला जेवढी लागतील ना तेवढीच मी काढून घेते। आणि ही काकडं ना थोडी आवळ्यासारखी लागतात, म्हणजे तुरट आणि थोडासा आंबट अशी लागतात। पण मिठाच्या पाण्यात टाकले ना का मग नंतर खूप मस्त लागतं ही। तर आता मी एवढे तोडलेत, आणि अजून इकडे आता बघते झाडाला वरती आहेत का लागलेले। तर ही मी पिशवीत घालून घेते। आणि ही तुम्हाला अर्ध्यांना माहीतच असणार, ही आपण ना शेवळ्याच्या भाजीत पण घालतो ही काकडं। तर अशी मी काढून घेते, अजून वरती असतील तर झाडाला। तर ना काकड्यानं जमा केलेत थोडीशी। आणि आता ना भाऊ खाली गेलाय आकडे आणायला, कारण की ती काकडं आहेत ना ती खूप वरती आहेत। तर ती आता काढावे लागतील ना, तर त्याच्यासाठी काठी लागेल। तर मग आता भाऊ गेला आणायला, आता तो आल्यावर मग काढूया आपण काकडं। तर हे बघा, भावाने आता काठी आणले, आकडी आणले काकडं काढायला। किती मोठी आहे ती काठी, आकडी। तर आता भाऊ काढतोय काकडं। आणि वरती ना खूप मस्त आहेत काकडं, म्हणजे एकदम चांगली चांगली आहेत, अर्धी खराब होतात नंतरला। आणि एकदम मोठी मोठी असतात ना, ती खूप मस्त असतात एकदम। पडली ना? तर हे बघा, इकडे खाली पडलीत आता। ही आता उचलते मी खाली पडलेली काकडं, एकदम मस्त आहे तशी मोठी मोठी। तर ही सगळं काकडं ना आता उचलावे लागतील, पडली खूप। तर आता ही काकडं ना मी सगळी जमा करून घेते, पाडलेली ना सगळी। आणि ही काकडं आहेत ना, ही पाऊस पडल्यानंतर खराब होऊन जातात, म्हणून पाऊस पडायच्या आतच ही जमा करावी लागतात। तर आता मी जमा करून घेते सगळी।
काकडं साफ करून घेते, म्हणजे याचे दांडे काढून घेते मी. आता ही सगळी साफ करून घेते मी काकडं. तर इथं ना मी बरणी घेतली आणि बरणीमध्ये पाणी घालून घेतले. तर आता त्याच्यामध्ये ना मी मीठ घालणार आहे. आणि मीठ ना जास्तच घालायचं आहे. आणि ही काकडं आहेत ना, ही आता धुवून मी टाकते त्याच्यामध्ये बरणी. अशीच ही आता मी साफ करून घेते, दांडे काढून घेते याचे. तर आता सगळी काकडं मी घेतलीत साफ करून. तर आता सगळी ही बरणीत घालून घेते. आणि ही ना नंतरला खूप मस्त लागतात जेव्हा ही मुरतात ना, म्हणजे अशी खारट होतात ना, तर खूप मस्त लागतं जेवणासोबत. तर याच्यात ना हे राहिलेलं पण मीठ मी घालून घेते, म्हणजे मीठ जास्तच टाकायचं असतं. आता मी झाकण लावून घेते. घट्ट लावून घेतले. आता ठेवून देते ही बरणी साईडला. आणि ही काकडं आहेत ना, ही म्हणजे मुरायला थोडा टाइम लागतो, कारण की काकडं असतात ना कडक असतात ना त्याचं साल. मग तरी 20 दिवस किंवा 1 महिन्यामध्ये मुरतात ती. आणि पूर्ण मुरली ना काशी काळी पडतात ही काकडं. आणि मस्त मग लागतं नंतरला लोणचं सारखं जेवणासोबत. तर आता मी बरणी ना साईडला ठेवून घेते. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.